नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त आणि आनंदात जाऊ दे. तर आज आहे होळी. तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. रंगपंचमीच्या सुद्धा ॲडव्हान्समध्ये तुम्हाला शुभेच्छा देते. आणि उद्या आहे धुलीवंदन. धुलीवंदनच्या शक्यतो इकडे खूप कलर खेळले जातात ना आपल्याकडे. तुम्हा सर्वांना धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. तर आत्ता मॉर्निंग आहे, वाजले आहेत इकडे 9 वाजले आहेत, कारण की आज आहे संडे. सो निवांत चालले आहे. आणि आता मी ब्रेकफास्टची तयारी करत आहे. आज मी स्पेशल बनवणार आहे आपला महाराष्ट्रीयन मेनू, म्हणजे कोणता, बटाटे वडे. तर बटाटे वडे बनवत आहे. आणि मी कुकर तर लावलेलंच होता, तुम्हाला दाखवते. काही सोलायचे बाकी आहेत. छान असं बटाटे शिजलेले आहेत इथे आपले. तर चटणी बनवायची आहे. तर मसाला मी तयार करून घेतलेला आहे, सर्व रेडी केलेला आहे. आणि मग ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीने बटाटे फोडून घ्यायचे आहेत, बारीक करायचे एकदम. मला तर असेच आवडतात चटणीसाठी. कट करून सुद्धा आपण बटाटे चटणी बनवू शकतो, पण मी असेच करत असते, कारण की नंतर मग चटणी एकजीव करता येते छानपैकी, जास्त हलवायला लागत नाही. आणि इथे बटाटे गरम नाही आहे, थंड झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही हाताने करू शकता. बटाटा चटणी करण्यासाठी लागणारी हिरवी मिरची इथं बारीक केलेली आहे. चला आता गॅस पेटवते. फायनली चटणी झालेली आहे. आणि मी ज्या ताटामध्ये बटाटे कुस्करले होते त्याच ताटामध्ये चटणी टाकलेली आहे. गरम आहे थोडीशी, तर तिला आता थंड होऊन देते 5 मिनटं. थंड झाल्यानंतर वडे वळायला घेऊया आपण. मिश्रण थंड झालेलं आहे, आता वडे वळूया आपण. वडे 2 प्रकारचे आपण करू शकतो, एक गोल आकारामध्ये आणि एक चपट्या आकारामध्ये. तर मी तुम्हाला दोन्ही पद्धतीचे वडे बनवून दाखवते. तर ह्या टाईपमध्ये असे गोल आपण वडे बनवू शकतो. बटाटे वडे छोट्या आकारामध्ये, मोठ्या आकारांमध्ये.
बाजारामध्ये म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही वडे बटाटे वडे जर खायला गेलात तर तेथे तुम्हाला दोन्ही प्रकारचे बटाटे वडे खायला मिळतील. मी चपटे बटाटे वडे करून दाखवते, जे की प्रत्येक घरामध्ये बनवले जातात ह्या पद्धतीचे बटाटे वडे. आणि जर एखादा अर्धाचा बटाटे मोठा असेल तो असा बारीक करून घ्यायचा आहे, जेणेकरून बटाटा वडा छान असा बांधला जातो आणि तेलामध्ये फुटत नाही. तर याला म्हणतात चपटे बटाटे वडे. हां, तर मला म्हणजे आमच्या घरी असे बटाटे वडे खातात चपटेवाले. आणि मी इथेच बटाटे वडे तयार करून इथेच मी साईडला ठेवत आहे. की दुसरी ताटली मी यूज करणार नाही आहे, जेणेकरून खूप भांडे पडतात नंतर धुवायला घासायला, तर आहे त्याच्यातच यूज करते. वडे रेडी झालेले आहेत आणि थोडी चटणी ठेवली आहे मी इथे. तो पीठ लावलेलं आहे वड्यांसाठी आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, आता वडे सोडूया. तर वडे सोडायला मला मदत करत आहेत इहिकाचे बाबा. तर मला वडे सोडायला जमत नाही, ते व्यवस्थित छानपैकी असं सोडत आहेत. मला जमतच नाही, नाही तर माझा हात तरी भाजतो किंवा बोटं तरी भाजतात आणि तेच सोडत असतात. तर इथे तुम्ही ऐकलंच असेल की इहिका खूप ओरडते, त्यामुळे व्हॉइस ओव्हर देत आहे. आणि व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा इहिका आवाज करतेच थोडा थोडा मधून मधून. तर वडे काही झालेले आहेत तळून, तर मस्त असे तळून झालेले आहेत, कडक व्यवस्थित झाले आहेत. आणि तेच मला म्हणत होते की मस्त आज पीठ लागलेलं आहे, छान असे वडे फुलून निघत आहेत, कडक झालेले आहेत वडे. तर असंच पीठ हवं असतं वड्यांसाठी. आणि बघूया आता, वडे तर झालेच आपले रेडी. आता मग पाव वगैरे बघितलेत आम्ही, पण पाव काही भेटले नाही इथे कुठे दुकानामध्ये. तर सध्या आता आम्ही ब्रेडवरच काम चालून घेणार आहेत. जे काही बेसन पिठाचं बाहेर पडतं ते असे कुरमुरे कडक टाईपमधले ते इहिकाला मी देत होते तर खाण्यासाठी, आणि तिला ते आवडतं, भजी टाईप लागतं त्याच्यामुळे. आणि मस्त भजी खात आहे इहिका माझ्याकडे बसून, खाली उतरायचं नावच घेत नाही आहे, त्याच्यामुळे चाललं आहे आता हळूहळू काम. तर इकडे वडे होतच आलेले आहेत, आता ते बाहेर काढणार, ताटामध्ये टाकूया. आणि त्याचबरोबर मी इकडे ब्रेड गरम करायला घेणार आहे. तर इथे तुम्हाला तव्यावर दिसतच असेल की ब्रेड गरम करायला ठेवलेले आहे आणि काही ब्रेड गरम केलेले आहेत. आता ही काही शेवटचे राहिलेले ब्रेड आहे ते गरम करून घेते. आणि दोन्ही बाजूनी छानपैकी असं गरम केलेलं आहे, रोस्ट केलेलं आहे. आता ते एकावर एक ठेवून घेते, जेणेकरून ते पटकन मी उचलून घेते आणि गॅस बंद करून टाकणार आहे. आणि हे पहा, आता इथे ब्रेड एकावर एक ठेवून मी काढून घेणार आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजले तर छान लागतात. आणि नुसते कच्चे जर खाल्ले तर अजिबात चव लागत नाही, एकदम गोडसर लागतात ते ब्रेड. त्यापेक्षा असे गरम करून घेतले तर खाण्यास चांगली चव येते. चला आता मी ते ताटामध्ये काढून घेते. इकडे आहेत बटाटे वडे आणि इकडे ब्रेड गरम केलेले आहेत मगाशी. इकडे मिरच्या पण तळून घेतलेल्या आहे, मस्त त्याच्यावर मीठ वगैरे टाकले आहेत. आणि या बटाटे वड्या हे थांब 2 मिनटं. यासोबतच आपण पिणार आहोत काय हो पेप्सी, थम्सअप आहे बाजूचं मामा. तर थम्सअप मी ग्लासमध्ये ओतून आणलेलं आहे, कारण ती बाटली पाहिली का मग ही का बाटली मागत असते थम्सअप पिण्यासाठी. आणि इकडं आहे IPL चालू झाली आहे, त्यामुळे आता बघत आहोत मॅच, त्याच जोडीला इकडे पाणी. चला आता इकडे सुरुवात तर केलेली आहेत आम्ही खाण्यासाठी. मी पण आता लगेच बटाटे वडे इहू, तुला खायचे का? आता मस्तपैकी बटाटे वड्यांवर ताव मारतो आणि बोलते नंतर मी तुमच्याबरोबर. नाव इट्स टी टाइम. त्यांची कॉफी आणि माझा चहा. नाव लेट्स ड्रिंक. आता मी तयारी करत आहे कुकिंगची आणि संध्याकाळ झालेली आहे आणि होळीची आता तयारी पण सुरू करणार आहेत बाहेर. तर मी चौकशी केलेली आहे की इथे कुठे होळी करतात का. तर हो, इथे होळी करतात. राम मंदिर आहे तिथे होळी करण्यात येणार आहे. तो म्हटलं तर तिथे जाऊया. आता मी इथे काय कोणी कॉलनीमध्ये करणार की नाही ते काही आपल्याला माहीत नाही, कारण की मी सुद्धा नवीनच आहे इथे.
सो म्हटलं विचारलं तर ते म्हटले राम मंदिरामध्ये करणार आहे, तर आपण तिथे जाऊया. आणि आज होळीनिमित्त आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तर मी जास्त मोठ्या प्रमाणात नाही, तर आपला छोटासा करणार आहे. 2-3 पोळ्यांचा मी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करणार आहे. तर त्याचीच तयारी इथं केलेली आहे. आता तुम्हाला दाखवते. तर काय काय केलेलं आहे ते बघा. मी कुकरला डाळ लावलेली होती, त्यामुळे कुकर झालेला आहे. आणि तिकडे राईस पण झालेला आहे. आणि आता मी पीठ मळणार आहे. पीठ मगाशीच मळून ठेवायचं होतं, पण ही का खूप त्रास द्यायला लागली म्हणून राहून गेलं. आता पीठ मळून घेते आणि मग आमटीची तयारी करायची आहे आणि भजी वगैरे काढणार आहे. आणि आय थिंक माझ्याकडं पापड्या वगैरे नाही आहे, तर बघते काय असेल ते. भजी तर काढणारच आहे, कांद्याची भजी आणि पाप. चला आता पटपट आवडते. ही का गेली तिच्या बाबांबरोबर बाहेर, नाही तर काहीच करून देणार नाही आहे. मगापासून नुसतं घे घे म्हणते, कारण तिला बाहेर जायची आता खूप खूप सवय झालेली आहे. त्यामुळे ती सारखीच बाहेर जाते आणि मुलांचा आवाज आला तर बाहेरच म्हणते. माणसं दिसली का बाहेर पळते. आणि खरंच तिला माणसाची खूप सवय आहे आणि आम्हाला सर्वांनाच सवय आहे. आणि आता पटकन पीठ मळून घेते. चला नंतर बोलते. मग आमटीसाठी पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल तापलेलं होतं, त्यामुळे लगेच मी जिरी मोहरी टाकलेली आहे. छानपैकी तडतडली. आता त्यामध्ये टाकणार आहे लसूण आणि त्यानंतर छानपैकी परतून घेणार आहे. आणि ते हिंग टाकायचं राहिलं होतं, त्यामुळे हिंग टाकून घेते थोडंसं.
सगळं झालेलं आहे माझं. पोळ्या पण करून झालेल्या आहेत, पुरणपोळ्या, भात, भजी वगैरे सर्व झालेलं आहे. तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे की काय काय स्वयंपाक केलेला आहे. पटकन मी रेडी होते, इहिकाच आवडते आणि आम्ही जातो इथे राम मंदिरामध्ये पोळीसाठी. बघूया तिथे काय आता चालू आहे काय नाही, तिथे गेल्यानंतर समजेल. चला पटकन रेडी होते आणि मग तुमच्याशी बोलायला येते. चला आता आम्ही निघालो आहे, रेडी झाले, ताट पण केलेलं आहे आणि चला. हो अच्छा, इथे ते समोर दिसतं ते राम मंदिर आहे आणि इकडे होळी पेटवलेली आहे. अजून पेटवली नाही आहे, उभारली आहे, आता पेटवणार. 11 साडे 11 वाजता सगळेजण आता पूजा करायला आलेच. अंधार आहे, इथं लाईट नाही आहे. चलो, माती का कसली वाळू. आणि पाठीमागं तुम्ही पाहताय ते राम मंदिर आहे आणि इकडं होळी छानपैकी रचलेली आहे, मोठ्या मोठ्या गौऱ्या वगैरे लावून. आणि गौऱ्या तुम्ही पाहाल तर खूप मोठ्या आहेत, मस्त अशी पूजा वगैरे केलेली आहे. होळी पेटवायची आहे पण त्यांना उशीर लागणार आहे, 11 साडे 11ला काहीतरी समथिंग होळी पेटवणार आहे. त्यामुळे आता फक्त पूजा वगैरे करून आम्ही जाऊ. जमलंच तर मी येईल परत दाखवायला, पण खूप अंधार येत आहे. बघूया आता काय होते. आता जेवण वगैरे पण करायचं आहे. चला, आपला नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे. चला आता जेवण करायला बसलो आम्ही, सगळं काही रेडी आहे. पण इकडे इहिका रडत आहे आणि हाय करते. आता शिकली, व्हिडिओ चालू झाला का हाय करायचं. हाय बोल आता, हाय बोल, हाय. आणि मम्माने साडी घेतली ना. कुठे गेलतो आपण? बाप्पा करायला गेलतो है ना. कशा कशा करतात बाप्पा? आता पुरणपोळी खाते. काय काय आहे मेनू तुम्हाला दाखवते. उठा. तर ही आहे आमटी. इकडे गुळवणी बनवलेली आहे मी आत्ताच, आणि जस्ट इथं पोळी आहे आणि याच्यामध्ये आहे भात. ओके, आणि इकडे आहे भजी आणि तूप. चला आता पोळीवर गुळवणी टाकते, त्याच्यावर ॲड करणार आहे तूप आणि मस्तपैकी खाणार आहे. तर इकडे किचनचं सर्व आवरून झालेलं आहे, भांडे घासून झाले जेवण झाल्यानंतर, आणि स्वयंपाक झाल्याच मी किचन वगैरे गॅस शेगडी पुसून काढली होती, त्यामुळे जास्त काही काम नव्हतं. शेवटी फक्त भांडे घासायचं काम होतं ना. आणि
मस्त स्वयंपाक झालेला, जेवण वगैरे, पुरणपोळीसुद्धा छान झालेली आणि आमटी भात पण मस्त झालेला. जास्त गोड पुरणपोळी झाली नाही, तर खूप मस्त असं थोडंसंच केलं होता, जास्त काही केलं नव्हतं मोठा. तर आणि होळीचं म्हणाल तर होळी अजून पेटवलेली नाही. इकडे काय पद्धत आहे माहीत नाही आम्हाला, पण होळी फक्त नैवेद्य वगैरे दाखवलं आणि सगळेजण नैवेद्य दाखवून परत घरी येत होते. आणि कोणी म्हणत होतं 12:30 पावणे 1ला पेटवणार, कोणी म्हणतं की 4 वाजता पेटवणार, पहाटे 4 वाजता. तसं आपल्याकडे लवकरच पेटवून मोकळे होतात 12च्या आधी, पण इथं अजून काही पेटवलेले नाही, त्यामुळं आम्ही काही थांबलो नाही. आणि आता मला वाटतं एवढं रात्रीचं मी पण जाणार नाही आणि पाया वगैरे पडून आलेलो आहोत, नैवेद्य दाखवून आलेलो आहोत, त्यामुळे आता आज उशीरच झालेला आहे. आणि ही का खेळते आहे इकडे, हाय. तर असा आजचा होळीचा स्पेशल ब्लॉग होता. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की सांगा, कारण की मी प्रयत्न केला छोटासा ब्लॉग बनवायचा होळीचा या निमित्ताने. आणि खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओज टाकले नव्हते मी. आणि आता माझ्या वडिलांचा पण बड्डे, त्यानंतर मावशी मामाच्या घरी गेलो आम्ही त्यांना भेटायला, तो पण ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. अजून जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक तुम्हाला दिसेलच, सर्व व्हिडिओज तिथे तुम्हाला पाहायला मिळेलच. आणि इंस्टा ID तुम्ही इथं स्क्रीनवर दिसत असेल, तर तिथे जाऊन तुम्ही अपडेट घेऊ शकता. मी तिथे पण फोटोज वगैरे टाकत असते, रील्स वगैरे टाकत असते. तर आणि फेसबुकवर सुद्धा ID आहे, अकाउंट आहे आपलं जयश्री झाडगे याच नावाने, तेथेही तुम्ही मला फॉलो करू शकता. चला आता ही काला झोपवते. ये झोपतच नाही आहे ना, झोपायचंच नाही आम्हाला, 12 वाजून आता. याचं गुड नाईट कर, गुड नाईट. गुड नाईट, स्वीट ड्रीम. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर एक लाईक तर द्या आणि कमेंटसुद्धा करा. तुमच्याकडे होळी कशी साजरी केली तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही इतर भागांमध्ये, विविध भागांमध्ये भारतभर खरंच खूप ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरा केला जातो. आणि प्रत्येक ह्या होळीला अनेक ठिकाणी नावं आहेत वेगवेगळे, जसं की तुम्हाला इतिहास तर माहीतच आहे. गुगलवर तर तुम्ही गेले सर्च केले तर नक्कीच तुम्हाला तिथे माहिती मिळेलच. त्यामुळे आणखी काही याबद्दल मी माहिती देणार नाही. आणि या आधीच्या सुद्धा व्हिडिओजमध्ये, होळीच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ती माहिती दिलेलीच आहे. तर आता सर्वांनी कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी हसत राहा, मजेत राहा आणि आपले व्हिडिओज पाहत राहा. बाय बाय.